लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शेतजमिनीच्या वादावरून अपंग पती आणि लहान मुलांचा जीव धोक्यात। पोलीस प्रशासनाने सुरक्षा देण्याची अपंग पतीची आणि महिलेची मागणी। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाणे शिवारातील महिला। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाणे येथील महिला अपंग पती आणि तिच्या लहान मुलांना सोबत घेऊन राहत आहे। तर या महिलेने एका प्रसार माध्यमाच्या कॅमेऱ्यासमोर एक मागणी केली आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिफळ भोगाणे शिवारात शेतजमीन असून रोहिदास ज्ञानोबा मोगरे वय 55 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार खडकी शिवारात, गट क्रमांक 33, तालुका परतूर, जिल्हा जालना असे आहे। मात्र या लहान मुलांना, अपंग पतीला व या महिलेला त्यांच्याच गावातील आणि परिसरातील काही नागरिकांकडून जीवितास धोका निर्माण झाला आहे। तर त्यांच्या शेतातील विहिरीतील मोटर 9 जानेवारी 2025 रोजी काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून जाणून बुजून या परिवाराला काही लोक विनाकारण त्रास देत आहे आणि या संदर्भात रोहिदास ज्ञानोबा मोगरे यांनी परतूर पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार सुद्धा दिली आहे। मात्र अद्यापपर्यंत या तक्रारीचा काहीही फायदा झालेला नाही। त्यामुळे या परिवाराला काही लोक जाणून बुजून त्रास देत असून रात्री बेरात्री त्यांच्या शेतात, घर परिसरात विनाकारण चक्रा मारत आहे आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याने आणि संबंधित विभागाने वेळीच या परिवाराच्या तक्राराची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा, जेणेकरून पुढील काही होणारी घटना टळेल व या परिवाराच्या मनात असलेली धास्ती सुद्धा संपेल। कारण बऱ्याच घटना शेती जमिनीच्या वादातून सध्या महाराष्ट्रात, राज्यात आणि देशभरात घडत आहे। कित्येकांचा जीव या छोट्या मोठ्या वादामुळे जात आहे। त्यामुळे हा परिवार पूर्णतः भयभीत झाला असून या परिवाराला न्याय देण्याची मागणी या अपंग पतीने आणि महिलेने आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन प्रसार माध्यमांसमोर केली आहे। काका, मला सांगा, काय अडचण आहे तुमची? काय नाव तुमचं? रोहिदास ज्ञानोबा मोगरे, दहिफळ भोगाणे, गट नंबर 33 येथे मी राहतो। लोकांची अशी अडचण आहे की मी शेतामध्ये राहणं म्हणजे मग एकच करते, कसं की गावामध्ये राहिले की लोक ताप देते, ते करते ते असं। आमच्या वडिलाच्या नावावर जमीन असताना जमीन हानमार करणं, कुठं काय करणं, इकडून ताप लावणं, तिकडून ताप लावणं, हे माझ्या वडिलाचा हात मोडलेला आहे। कोण करतोय? कोण धमक्या देतो तुम्हाला? कोण काय करतो? धमक्या द्यायला म्हणजे ते आता हे आपलं गंगाराम चापलाडी, देदास विठ्ठल, आपलं विठ्ठल राठोड, विलास विठ्ठल राठोड, हे माझ्या जमिनीवर ताबा केला आहे ना, बरं का। काय म्हणतात तुम्हाला? मला म्हणतात बा की तुझ्या वडिला कोण जमीन घेतलेली, माझ्या वडिला जमीन चतुर्शेमा इकून घेतली, माझ्या जमिनीवर ते बसले। मी त्याला म्हणलो माझ्या जमिनीतून उठा, ते उठू शकत नाही। ते मध्ये बा आम्ही जमीन विकत घेतली। आता जमीन विकत घेतली म्हणलं, मी म्हणलो, ते म्हणजे तुम्हाला जमीन कसं काय विकत नाही घेतली, कोण मत विकत नाही घेतली? आता ते तसं म्हणलं, मी रजिस्टर ऑफिसला गेलो, रजिस्टर ऑफिसला पाहिलं, जमीन माझ्या नावावर आहे ना ती। मग माझ्या नावावर रे, माझ्या नावावर पूर्ण या असून जमीन घेतली कुंकड, काय कुंकड, माझ्या वडिला पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली? तक्रार पोलीस स्टेशनला मी 2 वेळेस 3 वेळेस दिली। आता येतो मग येतो म्हणून मला पोलीस स्टेशन परतोडे, मी खडकी शिवारामध्ये राहतो, गट नंबर 33 मध्ये। ते आता येऊ मग येतच नाही। आई, मला सांगा, काय अडचण आहे तुम्हाला? काय नाव तुमचं? माझं नाव मीरा रोहिदास मोगरे, राहणार दहिफळ भोगाणे, जिल्हा नाही सांगताय सर। काय काय झालं, काय सांगा? तालुका परतूर। ते कसं झालं, माझे पती आहेत अपंग, शेत इकून होतं, त्याच्या नावावर ताबा केला, म्हाताऱ्यांनी इकलं, फसवणूक केली, बॉन्डवर म्हणले सह्या द्यायला, म्हाताऱ्यांनी रस्त्याच करून घेतल्या, तिथून आल्या नाही तर माझ्या सह्या घेतल्या। मला कळलंच नाही की कशाच्या सह्या घ्याले, इथून तिथून शेती त्याला बटाय नव्हती। मग ते म्हणले की हे म्हणले बाबा आता ते आम्हाला तुम्ही शेती वापस द्या। ते म्हणले कशाची शेती, तुझ्या बायकोकून आणि तुझ्या वडिलाकडून आम्ही विकत घेतली। मग विकत घेतली म्हणल्यावर ते मग धमक्या देतात की तू कसा ये, तू असं तू, मग हे अपंग मुलगा आहे माझा एक,
एक 11 वर्षाचा आहे आणि एक 16 वर्षाचा आहे. तर हे एवढुलेले लेकर आहेत, शिकायला आहे तिकडं, हीच राहते जवळ. मग ते रातचं धमके देते ना आम्हाला. काय कोण आहे ते? कोण आहे धमकी देणार? काय नाव त्यांचं? गंगाराम आडे, ते अचित आडे, पुन्हा ते याचे शेतीमुळे माग भांडणं केले त्यांनी. इथं येऊन शाद आल्या, पोलीस स्टेशनला गेले, ते मिटामिटी केली. हरिराम मानेनी जाऊ द्या बाबा, कशाला केस करता, मग तुम्ही वावरात राहतात, हे करतात आणि शेत घेणार त्याचे. त्यांनी लगेच 6 महिन्यात तर त्यांनी इकडे तिकडं म्हाताऱ्याच्या नावची जमीन पायकरावच्या केली, पायकरावच्या करून लगेच इटळरावच्या केली. मग ती शेत तशी केली तर मग ते काही बटाई न देत नाही आता, आणि ते वावरात येऊ देत नाही. लगेच धमका, आम्ही तुम्ही असं करता तर आम्ही पोलीस केस करू. माझ्या मुलाला म्हणला ते इलास इठ्ठल राठोड म्हणे, तू असं हे करशील ना तर आम्ही तुला पोलीस केस करू. मला सांगितलं आहे तो असं म्हणायला की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावा, आम्हाला न्याय द्यावा. मग मेल्यावर न्याय देते काय? आता नाही तर मेल्यावर न्याय देणार का? सर असं झालं लय जागेवर शेतीमुळं. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, हो म्हणते वापस, आम्ही येतो वापस दोघं मालिक जाऊन. येतं काही चालता येत नाही, काय नाही यायला. मग ते म्हणतात की मग इथं आले की बस हे ते लिहून देतात, नुसतं झालं, त्याचं काहीच नाही, पानं नाही, काहीच नाही. तळ्याहून 2 मोटरा सर अशा रातच कापून नेल्या. मग हे आहेत का दुसरे? मग याच्याशिवाय मोटरा गेल्या का? पाईपलाईन फोडी, ती गावातल्यानी फोडी. भरून दे बाबा, नाही देतो म्हणला, दिली नाही. त्याचा अर्ज द्यायला आम्ही, त्याच पोलिसांनी काहीच केलं नाही. तर आजूक जी मी ते तसेच पाईपलाईन छड्या उघड्याचे. मग मी म्हणलं बा असं कम होतं. ते म्हणले तुमची कुठं शेत आहे त्याच, आम्ही सरकारी रोड वरूनच पाईपलाईन आहे का त्याच्या शेतात बी नाही. मग ते आम्ही म्हणायला गेलो, नसते पोलीस आले, झालं पाहिलं, झालं, ते काहीच केलं नाही. मग वावरात ते आम्ही शेतात राहतो, कुत्र्याला औषध टाकलं का काय टाकलं, काळ्या पन्नीत होतं, रोडवर आणून टाकलं. ते गाडी घेऊन भुरकून पळून गेलं, दिसलं नाही. आम्ही पाहिलं कुत्रं खाऊ लागलं तर ते मटण होतं तिच्यात. मग घरी आणलं कुत्र्याला तर ते असं पिवळं पाणी ओकू लागलं. मग मुलगा गेला, त्याला औषधं आणले, ते काय अजून बरं नाही. मग आता कुत्र्याला मारायचं आधी, नंतर आम्हाला मारायचं. कोण राहत शेतात? रातचं जरी आले तिथं नळ दाबून टाकलं कुंकड तर काय मिळ लागन? लेकरं आडून आडून जाग्यावर बसतील. माझी अशी विनंती आहे की पोलीसवाल्यांनी व्यवस्थित तपास करा, व्यवस्थित त्याला पकडून न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासेर, जालना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.